संविधान प्रेमीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन। परभणी येथे 10 डिसेंबरला एका व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधान शिल्पाची विटंबना केली होती। त्यानंतर आंबेडकरी समाजाने आक्रमक होत आंदोलन केले। यावेळी पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते। यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला। या प्रकरणाच्या विरोधात बुलढाण्यात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। 10 तारखेला परभणी येथे संविधानाची प्रत त्यांनी तोडमोड केली, फाडली, पण आपला सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक केले आणि त्याला खूप मारहाण केली। पोलीस प्रशासन हे सर्वांच्या हितासाठी असतं, देखरेखीसाठी असतं, पण त्याला एवढं मारहाण केली, त्याचे प्राणच गेले। आणि त्याचा आईचा आक्रोश, भावांचा आक्रोश पाहून सगळे जनसमुदाय खूप पेटून उठलेले आहेत। पण त्या सोमनाथला न्याय हा मिळालाच पाहिजे। तो एक वकील होता आणि त्याचे 2-3 महिन्यामध्ये त्याचं पूर्ण वकिली होत होती। त्याच्या आईने सांगितल्याप्रमाणे तो डॉक्टर बाबासाहेबाचा खूप अनुयायी होता आणि तो संविधान सतत तो वाचायचा आणि ते गाणे ऐकायचा। त्याच्या आईने खूप आक्रोश करू हे सांगितलेलं आहे, परंतु त्याला न्याय हा मिळाला पाहिजे। जर त्याला न्याय मिळाला नाही तर आम्ही पण भीमसैनिक पेटून उठणार आणि पेटून उठणार हे लक्षात ठेवावं प्रशासनाने। पोलिसांनी एवढं मारहाण करावं का की त्याचा जीवच गेला पाहिजे? ते संरक्षण करायसाठी असतात का मारहाण करायसाठी असतात हेच मला कळत नाही। आणि गोरगरिबांना कसं जगावं हे पण मला काही कळत नाही। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, नाही तर आम्ही आंदोलन हे पुढचं करणार म्हणजे करणार। परभणी येथे संविधानाच्या विटंबने प्रकरणानंतर झालेल्या दंगलीमध्ये, दगडफेकीमध्ये आणि लाठीचार्जमध्ये अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी हे लॉ कॉलेजचे विद्यार्थी यांना कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये अटक झाली होती आणि त्यातच त्यांना 14 दिवसाचा PCR पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। परंतु पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांचा नाहक बळी गेलेला आहे। बळी म्हणजे आम्ही त्याला बळी म्हणणार नाही, परंतु पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांची हत्या झालेली आहे। ज्या पोलिसांमुळे त्यांची हत्या झालेली आहे, ज्यांनी त्यांची हत्या केलेली आहे, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी घेऊन आम्ही समाजाच्या वतीनं आज एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। जर तात्काळ कारवाई झाली नाही, मनुष्यवधाचा गुन्हा जर दाखल झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन आम्ही अजून तीव्र करू। यासाठी आम्ही शासनाला जागरूक करण्यासाठी खरं तर हे आंदोलन आज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे।